नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये। स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल। तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील। तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात। एकदा अवश्य भेट द्या। त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला। आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव। तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध। सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर। संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27। मावस दिराने वहिनीचा कोयत्याने सपासप वार करून केला निर्घुण खून। हदगाव तालुक्यातील कोळगाव येथे मावस दिराने वहिनीचा कोयत्याने सपासप वार करून निर्घुण खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी घडली। आरोपी शंकर बाबूराव जगताप वय 40 राहणार कोळगाव याला तामसा पोलिसांनी गुरुवारी अटक केली असून मयत रेखा मारुती जाधव वय 38 यांच्या पार्थिवावर शुक्रवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले। रेखा जाधव या गुरुवारी दुपारी शेतात झाडाखाली बेसावत असताना तिच्यावर आरोपी शंकर जगताप याने वाद घालत कोयत्याने वार केले। त्यानंतर बाजूला असलेल्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी व अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या रेखा जाधव यांना नांदेड येथे उपचारासाठी हलवले, मात्र कोयत्याच्या जबर मारामुळे मोठा रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले। या प्रकरणी तामसा पोलीस ठाण्यात आज सकाळी गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक कमल शिंदे यांनी दिली। पाटील, जो काल हत्येचा प्रकार झाला, नेमका काय प्रकार झाला आणि कशामुळे झाला, आपल्याला काय समजलं? मी शेताकडे होतो, असं कळालं की त्यांचा आर्थिक याच्यामधून पैशाच्या देवाणघेवाणमधून झालेला आहे। पण जे काही झालं ते खूपच वाईट झालं, कारण खूपच असे कोयत्याचे वार वगैरे म्हणजे निर्गुण हत्याचा प्रकार आहे हा। दादा, काल जो धक्कादायक प्रकार झाला, आपल्याच भावाने तुमच्या पत्नीची हत्या केली, काय भावना आहेत आणि काय सांगायचं? भावना काय सर, मी जागेवर नव्हतो, माझी चुलत बहीण होती त्या जागी, आणि नंतर चुलत बहिणी भाषाला बोलवलं आणि भाषाला बोलवल्याच्या नंतर मी बाहेरगावी गेलो, त्यातून आलो आणि दवाखान्यात आलं। असं मारलं भयानक निर्दयीपणे की असे 45 वार कोयत्याने केले। सनिधा असं कुठलंही कारण नसतावेळी माझ्यावर इनाकार आरोप माहिती साहेब मॅडमला म्हणून लावणार 1 लाख रुपये मजा करणार। मीच त्याला ऐकणार बियाणे घ्यायला 20,000 रुपये दिले, तरी पण मला मागितले नाही। मी त्याला मावस भाऊ असल्यामुळे काय फरक पडाला, मला लेकरू बाळ नसल्यामुळे मी त्यानं खाल्ले, काय फरक पडाला म्हणून, तरी त्याने अशी निर्दयी हत्या केली। न अशी घटना न सांगण्याजोगी आहे। माझ्या प्रश्नासाठी एकच भावना आहे, त्याला फाशीची शिक्षा एवढी माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे। मॅडम, जे काल कोळगाव हद्दीमध्ये खुनाचा प्रकार झाला, नेमका काय विषय होता, काय सांगा? पोलीस स्टेशन तामसा हद्दीत ग्राम कोळगाव येथे मारुती विठ्ठलराव जाधव यांची पत्नी रेखाबाई विठ्ठलराव जाधव त्या शेतात काम करत असताना त्यांच्याच गावातील त्यांच्या पतीचा मावस भाऊ हा त्या ठिकाणी आला। शंकर बाबाराव जगताप हा त्या ठिकाणी आला आणि पैशाच्या कारणावरून, जुन्या वादावरून त्यांनी फिर्यादीच्या पत्नीला कोयत्याने अमानुष वार केले। त्या कोयत्याच्या वारमध्ये सदरची फिर्यादीची पत्नी ही गंभीर जखमी झाली आणि जखमी अवस्थेत नंतर नातेवाईकांनी तिला दवाखान्यात आणलं आणि उपचारादरम्यान ती मयत झाली। आपण पुढील प्रक्रिया काय करू? सदर प्रकरणात पोलीस स्टेशन तामसा येथे गुन्हा रजिस्टर नंबर 111 प्रमाणे गुन्हा दाखल असून कलम 103(1) 354 प्रमाणे गुन्हा दाखल केला, 352 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आम्ही करत आहोत। सदर गुन्ह्यातला आरोपी आम्ही सकाळी ताब्यात घेऊन अटक केला आहे। बाकी पुढील तपास आम्ही करत आहोत। हदगाव प्रतिनिधी प्रशांत खंदारे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।